दिनांक 19 जुलै 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 19 जुलै 2026 आजचा दिवस तुमच्यासाठी ग्रहमानानुसार कसा राहील, कोणती काळजी घ्यावी आणि कुठे यश मिळेल याचा सविस्तर आढावा देणारे राशी भविष्य खालीलप्रमाणे. आता आपण बघू पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व व्यवसाय या बाबतीत व्यवसायात नवीन भागीदारी किंवा करार करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल असा आहे. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र खर्च करताना थोडेसे नियोजन करा. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. आता नोकरीविषयी बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवू शकतात. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. संध्याकाळी मित्रमंडळींसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आरोग्य उत्तम राहील, पण उष्णतेच्या त्रासापासून सावध राहा. आता आपण बघूया दुसरी रास. आता दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा ठरेल. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. आर्थिक व व्यवसाय या बाबतीत बोलायचे झाले तर व्यापार व्यवसायात चढ उतार पाहायला मिळतील. पैशाची देवाणघेवाण करताना लेखी व्यवहार आवर्जून करा. जुनी येणी बाकी वसूल होऊ शकते. नोकरीविषयी बोलताना नोकरदार वर्गाचे सहकार्यांशी वाद घालणे टाळावे. कामाचा ताण वाढू शकतो. शांततेने कामे हाताळा. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. मुलांच्या शिक्षणासंदर्भात किंवा भविष्याबद्दल महत्त्वाची चर्चा होईल. जोडीदारांच्या भावनांचा आदर करा. आता आरोग्याविषयी बोलायचे झाले तर मानसिक थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. आता आपण बघूया तिसरी रास आहे मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक असा आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही अनेक अवघड कामे सहज पूर्ण कराल. आर्थिक आणि व्यवसाय या बाबतीत बोलायचे तर आर्थिक बाजू मजबूत राहील. व्यवसायामध्ये नवीन कल्पना राबवण्यासाठी आणि विस्तारासाठी उत्तम काळ आहे. लॉटरी किंवा अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरीविषयी बोलायचे तर नोकरीत बदलांचे विचार करत असाल तर आज चांगली संधी मिळू शकते. मुलाखतीमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये भावंडाशी असलेले मतभेद मिटतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधामध्ये जवळीक वाढेल. आरोग्याविषयी बोलायचे तर आरोग्य चांगले राहील. जुन्या आजारामधून आराम मिळेल. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस काहीसा भावुक आणि संवेदनशील राहू शकतो. मनावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये आर्थिक बाबतीत आज थोडे सावध राहा. नको असलेल्या गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी गुंतवणूक आज टाळलेलीच बरी. नोकरीविषयी बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी कामाचा बोजा वाढेल. सहकार्यांची मदत मिळणे कठीण होईल. यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कुटुंब आणि नातेसंबंध कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. आता आपण बघू पाचवी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींचा आज तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी एखादी घटना घडू शकते. आर्थिक आणि व्यवसायामध्ये तेजी येईल. नवीन ग्राहकाशी संपर्क होईल. आर्थिक लाभ अपेक्षापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.
नोकरीविषयी नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधक किंवा तुमचे पाय खेचणारे लोक मागे पडतील. अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंब आणि नातेसंबंध, वैवाहिक जीवन सुखमय राहील. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याचे नियोजन होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आरोग्य एकदम तंदुरुस्त राहील, पण तरीही वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवा. बघूया आपण 6वी रास. 6वी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस धावपळीचा आणि कष्टाचा राहील. कष्टाचे फळ थोडे उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल. आर्थिक आणि व्यवसाय. आर्थिक व्यवहारात चोख राहा. कर्जाचे व्यवहार आज करू नका. व्यवसायात विरोधक सक्रिय राहू शकतात, त्यामुळे तुमच्या योजना गुप्त ठेवा. नोकरीत कामाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंब आणि नातेसंबंध. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. संयम बाळगा. जोडीदारासोबत शांततेत संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचे विकार किंवा झोप न येण्याची समस्या जाणवू शकते. आता बघूया पुढची रास, तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आनंदी व यश देणारा ठरेल. तुमच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये आर्थिक प्राप्तीचे साधन वाढेल. व्यावसायिक प्रवासातून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. नोकरीविषयी बोलताना नोकरी शोधत असलेल्या तरुणांना आज नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. कार्यालयातील तुमचे काम उठून दिसेल. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये मित्र आणि नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत उत्तम समन्वय राहील. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. आता बघूया पुढची रास, वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे. तुमचे नियोजन अचूक ठरेल. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये रिअल इस्टेट, जमीन किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला नफा मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा दिवस भाग्यवान ठरेल. नोकरीमध्ये सरकारी नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नती किंवा बदलीचे सकारात्मक संकेत मिळू शकतात. खाजगी क्षेत्रातील लोकांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, पण तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. जोडीदाराचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य चांगले राहील, मात्र घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना आज तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या मोठ्या यात्रेचे किंवा प्रवासाचे नियोजन होऊ शकते. आर्थिक आणि व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती सुधारेल. थांबलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात भाग्योदयकारक बदल होतील आणि रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील. नोकरीमध्ये उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त परदेशी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये वडिलांचे मार्गदर्शक आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. समाजात आणि कुटुंबात मान सन्मान मिळेल. प्रेमसंबंधांना लग्नाचे स्वरूप येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता लाभेल. आरोग्य निरोगी राहील. आता बघूया आपण पुढची रास. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस थोडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. कोणतेही काम करताना घाई किंवा अतिउत्साह नको. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये आर्थिक आवक मर्यादित राहील, पण अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात. शेअर बाजारात आज मोठी जोखीम पत्करू नका. छुपे शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. नोकरीविषयी बोलताना नोकरीत कामाचा ताण जास्त राहील. वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. वाद टाळा. कुटुंब आणि नातेसंबंध सासरच्या बाजूकडून काही वाद किंवा मतभेद समोर येऊ शकतात. जोडीदाराशी नाते सांभाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य थोडे मऊ गरम राहू शकते. जुने आजार डोके वर
काढण्याची शक्यता आहे. वेळेवर औषध घ्या. बघूया पुढची रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस आनंददायी आणि प्रगतीचा आहे. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगला समतोल राहील. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये भागीदारीच्या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होईल. नवीन करारामुळे व्यवसायाला नवी दिशा मिळेल. आर्थिक आवक उत्तम राहील. नोकरी विषयी बोलताना सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. तुमची कार्यक्षमता पाहून वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. एखादा नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे सुपूर्द केला जाऊ शकतो. कुटुंब आणि नातेसंबंध यामध्ये वैवाहिक जीवन अतिशय आनंदी आणि रोमॅन्टिक राहील. अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग आहेत. मित्रांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आकाल. आरोग्याच्या बाबतीत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही उत्साही आणि ताजेतवाने राहाल. आता बघूया आपण पुढची रास मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवून देणारा आहे. हितशत्रूंवर तुम्ही सहज मात कराल. आर्थिक आणि व्यवसाय यामध्ये कोर्ट कचेरीच्या किंवा कायदेशीर बाबीमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये जुनी कर्जे फेडण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक नियोजन हुशारीने कराल. नोकरीविषयी नोकरीत तुमचे काम अधिक सुधारेल. विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना यश येणार नाही. नोकरीत स्थिरता लाभेल. कुटुंब आणि नातेसंबंध आईच्या बाजूने माहेरून किंवा आजोळकडून चांगला पाठिंबा किंवा लाभ मिळू शकतो. घरातील लहान मुलासोबत आनंदात वेळ जाईल. आरोग्य जुन्या आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नियमित व्यायामावर भर द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.